मुंबईतून बातमी आहे। मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने सुरू आहे। मुंबईतल्या लोकल प्रवाशांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। घाटकोपरमध्ये एकानं ओव्हरहेड वायरवर उडी मारल्याची घटना घडली आहे। त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आणि त्यानंतर उशिराने ही वाहतूक सुरू आहे। घाटकोपरमध्ये लोकल अर्धा तास थांबल्यानं इतर लोकलचा खोळंबा झालाय। CSMT वरून कल्याणकडे जाणाऱ्या जलद मार्गावरची ही घटना आहे। एकानं थेट ओव्हरहेड वायरवर उडी मारल्यामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला। त्यानंतर वाहतूक सुरू झाली आहे, मात्र गाड्या उशिराने धावत आहेत। अर्धा तास हा सगळा प्रकार सुरू असल्यानं CSMT वरून कल्याणकडे जाणाऱ्या जलद मार्गावरच्या गाड्या उशिराने धावत आहेत। मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने सुरू आहे। घाटकोपरमध्ये लोकल अर्धा तास थांबल्यानं वाहतूक उशिराने सुरू आहे। एका तरुणानं थेट ओव्हरहेड वायरवर उडी मारल्यानं त्याची सुटका करताना अर्धा तास गेला आणि या सगळ्या प्रकरणात अर्धा तास वाहतूक विस्कळीत झाली होती आणि त्यानंतर वाहतूक उशिराने सुरू आहे। ऋतिक गणकवार आपले प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देत आहेत। ऋतिक, काय प्रकार आहे? या तरुणानं का उडी मारली आहे? नक्कीच आपण बघतोय की हे अद्याप तरी कारण समजू शकलेलं नाहीये। मात्र जो तरुण आहे त्यानं ओव्हरहेड वायरवरती थेट उडी घेतल्यामुळं तो देखील मोठ्या प्रमाणात जखमी झालेला आहे। सध्या त्याच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र अचानकपणे हा जो तरुण आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 3च्या लोकलवरच्या जे ओव्हरहेड वायर होती त्याच्यावरती थेट त्यानं उडी मारलेली होती। नेमकं त्यानं आत्महत्या करायचा प्रयत्न केलाय की तो चुकून त्या ठिकाणी पडला, याचा आता शोध जे आहे ते पोलीस घेतीलच। मात्र आपण बघितलं तर याच्यामुळे पुढे रेल्वेला फटका बसलेला आहे। 6:30 वाजता निघणारी लोकल जी आहे ती 7 वाजेपर्यंत घाटकोपर स्थानकामध्ये थांबून होती। त्याच्यामुळे पाठीमागच्या सर्व लोकलवरती परिणाम झालेला आहे आणि ती जे उठणं चालणारं वेळापत्रक आहे ते अद्याप देखील सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। धन्यवाद ऋतिक, दिलेल्या अपडेट्स बद्दल।